अशा कुडकुड्या थंडीत चुलीच्या उभीला चुलीवरचं गरम गरम जेवण आणि त्यात केळाचं शिकरान काय जेवणाला चव जी आल्या म्हणता किती खावं असं झालंय बघा. आणि तुम्ही बी या की आता जेवायला. राम राम मंडळी. उसाला 1 एकरभर रान तयार केलंय. मग आधी रान तयार सरी सोडायच्या आधी एक 5-6 खत सोडले बघा त्याला. आणि खत विस्काटून घेऊन परत त्यात सरी सोडली आणि त्यात एक 86-32 ऊस लावलाय. मग 15-3 आठवडे आता ती लावून करून झालंय. मग आता आमूनच पाणी फिरल्यावर त्यात तणाच्या टिकल्या दिसायला लागल्यात हो. मग आता 4 दिवस झालं मी हिला म्हणलं 2 बायका देऊया आणि 4 दिवस झालं भांगलून चालू आहे बघा. त्या आज भांगलून शेवटली 2 दिवस झालं आंबे शिखरान खावा ठरवले. मग अजून काही आंबे बाजारात खाण्यासारखं आलं नाहीत. मग हिला काय म्हणलं आज केळा शिखरान करतो. केळाचं शिकरण करणार आहे ते खायला जरा चपात्या करतो की. आता ही गव्हाचं पीठ चाळून घेतलंय. आता हे जरा मीठ घालून मळून घेतो की पीठ. आता या पिठात मीठ टाकले. आता जरा पीठ हलवून घेतो की. आता हे पीठ जरा जरा पाणी घालून मळून घ्यायचं. आता पिठात जरा मीठ घातलं की नाही चपाती चांगलं चवीला होते तो. पण की लय पाणी घालायचं नाही. असं जरा जरा पाणी घालूनच कणिक मळून घ्यायची. लय पाणी घातलं की पातळ झालं की नाही की मग कणिक मळायच नाही चांगली. असं जरा जरा पाणी घालून की नाही हे पीठ घट मळून घ्यायचं. एकदम पाणी घालून असं पातळ पीठ मग मळून घ्यायचं नाही. असं पीठ जरा मळून झालं की नाही असं परत त्याचं पीठ आपटून घ्यायचं काय. असं परत पीठ आहे की नाही जरा आपटून घ्यायचं. पीठ बी जरा हलकं होतं या आणि चपात्या आपल्या मऊसूत लुसलुशीत होते. पीठ आपटलं होतं ना हलकं हलकं मऊसूत बी कशी झाली बघा काय. असं या पिठाला जरा तेल लावून घेतो. असं पिठाला की नाही असं तेल लावून जरा मर्दून घ्यायचं काय. असं जेवढं पीठ तुम्ही मरात केला तेवढं आपल्या चपात्या चांगल्या होत्या. भिजायला पीठ जर झाकून ठेवते की. आता जरा चूल पेटवून घेते की. काय शेंगदाण भाजायला तव्या जरा ठेवते चुलीवर. तिच्या कालवणाला शेंगदाण भाजूनच कुठं घालायचं म्हणजे कालवण चवीला चांगलं होतं या. आता हे तवा चांगला तापला आता शेंगदाण जरा भाजून घेते की. शेंगदाणं चांगले डाग पडोसर भाजून घ्यायचं. असं डाग पडोसर चट चट शेंगदाणं भाजून घ्यायचं. आता ही शेंगदाणं याच तव्यात तापलेल्या यात मटकी भाजून घेतो घ्या. मटकी द्यायची तव्यात डाग पडोसर चट चट भाजून घ्यायची. म्हणजे कालवण बिजल तव्यात लागत नाही हो. त्या मटकीला कशी तव्यात डाग पडल्यात बघा अशी डाग पडोसर मटकी भाजून घ्यायची. आता मटकी भाजल्या जर काढून घेते घ्या बुट्टीत. आता मटकीच कालवण बी याच तव्यात करणार आहे. मग आता तवा लय तापणार आहे कांदा टमाट चिरूस्तर जरा वयला ठेवते कुचरूस. वयलाकडे जा जरा कमी जाते पण तवा बी जरा ऊन राहते. तर जरा कांदा टमाट चिरून घेते ते. असा चौकनी बारीक कांदा चिरून घ्यायचा. काय मटकीच्या कालवणाला कांदा जरा जास्तच घालायचा आणि असे टमाटर असं बारीक चिरून घ्यायचं. हो काय असं सगळं चिरून घ्यायचं. तवा तापला याच्यात जरा तेल वतू की. तेल चांगलं काढल्याशिवाय की नाही याच्यात जिरं मोहरी टाकायचं नाही. तडतडली की नाही की मग याच्यात जिरं टाकायचं. चिरलेला कांदा याच्यात टाकायचा. तेलात बी नाही कांदा चांगला भाजून घ्यायचा. असं जरा कांदा भाजत आला की नाही की मग याच्यात टमाट टाकायचं. म्हणजे टमाट संग आणि जरा कांदा भाजते मग. कांदा आणि टमाटो संग भाजायचं नाही. आता टमाटोला पाणी सुटतं आणि कांदा लवकर भाजायला बघत नाही. आता हे टमाटून कांदा तेलात कसा चांगला भाजलाय बघा. आता याच्यात जर हळद टाकतो.
आता एक पळी याच्यात चटणी टाकायची. चटणी बेत आहे नाही तेलात अशी चांगली भाजून घ्यायची. नाही तेलात अशी चांगली भाजून घ्यायची. आता मग कालवण जरा मिरच्यात लागाय बघते नाही भाजली की. आता या चटणीला कसं तेल सुटले बघा. चटणी चांगली तेलात चांगली भाजली आहे. आता ही भाजलेली मटकी यात टाकायची. मटकी बी तेलात आहे की नाही चांगली खालवर करून घ्यायची. मटकी बी अशी तेलात आहे की नाही चांगली खालवर करून घ्यायची. लगेच पाणी वाटायचं नाही. आता हे चेचलेलं कुठ जरा त्यात टाकतो की. कुठे बी लय बारीक करायला नाही. असं जरा घबरच ठेवायचं. मटकी कशी तेलात खालवर चांगली झाली बघा. आता जरा पाणी होतं याच्यात. आता याच्यात जरा मीठ टाकायचं. आता याच्यात जरा ताट झाकून ठेवतो म्हणजे लवकर शिजतंय. धार काढलेलं म्हशीचं त्याने जरा दूध घेऊन आल्यात. जरा व्हायला ठेवते की टाकत. तरी देत बिन पाणी घालता तापवायचं नाही. जरा कोणाच्यात पाणी घालायचं. मटकी शिजले का बघतो की. यातलं कसं पाणी आटत आली बघा बघा. मटकीच कालवण जरा पातळ करणार आहे म्हणून जरा पाणी घालते की. आता याच्यात जरा कोथिंबीर टाकायची. आता केळाच्या शिखरात घालायला जरा येलदोड सोलून घेतो. आता कालवणाला कशी खळखळून चांगली उकळी आल्या बघा. हे मटकीच कालवण आपलं शिजले खाण्यासाठी तयार आहे बघा. कवा बी आमच्या घरात केळा शिखरण केलं की नाही मला माझ्या मामाची लय आठवण येते बघा. मग श्रावण महिना चालू झाला की आई आमची आपल्या भावाला सोमवार सोडा पहिल्या सोमवारीच बोलवणार बघा. मग काय हो भाव आला की पोळ्या करणार, एवढं असं गुळवणी करायची, कटाची आमटी करणार. पण ती मामाला आमच्या गुळवणी आवडाय नाही हो. त्याला केळा शिखरण लय आवडायचं. मग आई आमची भावाला काय म्हणणार, अरे गुळवणी खा. पण काय नाही तो गुळवणी खायचाच नाही. त्यात बारीक पिकलेली 2 केळं कुस्करायचा आणि ते शिखरण त्या गुळवणीतच करणार बघा. आणि ते पोळ्या संग खाणार. आणि त्याच्या नादानं आम्हाला बी तीच सवय लागली बघा. ही अशी शिखरण करायला पिकलेली केळं घ्यायची आणि एकदम केळ असं सगळं सोलायचं नाही. हे असं सोलत सोलत निम्म निम्म सोलूनच ह्या चाकून असं केळाचं 4 भाग करून घ्यायचं. हे बघितलं का हे असं 2 झालं. आता हे आणि हे असं केलं की ह्याचं 4 भाग झालं. आणि हे असं बारीक 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 ह्याचं तुकडं करून घ्यायचं. हे असं केळाचं बारीक तुकडं केलं की नाही केळाचा आणि दुधाचा एक जीव होतोय आणि शिखरण बी घटमुट चांगलं होतंय हो. आता हे नुसतं वेलदोडं बारीक होत नाहीत म्हणून हे साखर टाकून वेलदोडं बारीक करून घेतो. हे असं वेलदोडं साखर बरोबर असं बारीक करून घ्यायचं बघा. हे आता येलदोड घालताना ह्याचा आवाज कसा सुटलाय बघा. आणि अशी लाटून घ्यायचं. अशी लाटून झालं की नाही असं मध्ये तेल लावायचं पाहिजे. असं चोप होतं आणि तेल लावायचं आणि अशी घडी घालायची. अशी घडी घातली म्हणजे असं तेल लावायचं आणि घडी अशी पिठात बुडवून घ्यायची आणि अशी गोल लाटून घ्यायची. ही चपाती अशी गोल लाटून घ्यायची. चपाती टाकायची आधी असा तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि मग असं जर तेल सोडायचं आणि मग चपाती टाकायची. अशा प्रत्येक चपातीला की नाही असा गोळा करून घ्यायचा. अशा पिठात प्रत्येक चपातीचा गोळा बुडवून घ्यायचा.
चपाती आहे का नाही अशी चांगली चपाती भाजून घ्यायची. पीठ बी चांगलं भिजले त्याने चपात्या चिरत नाहीत काय नाहीत बघा. अशी ही चपाती लाटून घ्यायची. आता ही चपाती लाटली तर तव्यात टाकतो. चपातीला असं फोड आल्याशिवाय की नाही चपाती उलटायचीच नाही. त्याला कसं फोड आलेत बघा. आता फोड असं आले की नाही की उलटायचे. आता हे असं तेल लावून घ्यायचं. त्याग नाही भाजल्याशिवाय बी तेल लावायचं नाही. कच्च्या चपातीला तेल लावलं की नाही जरा वाचा तेल व्हायला बघते तू चपाती भाजत नाहीत. मग ते चपाती भाजी बा कशी जरा काढून घेते की. या शिखरणातला साखऱ्या चांगला पाक इगरलाय बघ. हे केळा शिखरण किती घटमूट झाले बघा हे चांगलं. अशा कुडकुड्या थंडीत चुलीच्या उभीला चुलीवरचं गरम गरम जेवण आणि त्यात केळाचं शिखरान काय जेवणाला चव जी आल्या म्हणता किती खावा असं झालंय बघा. आणि तुम्ही बी या की आता जेवायला. तुझ्या बी चपात्या झाल्या असल्या तर घे की संग संग जेवायला. घेते की एक चपाती आहे मी तू भाजते जेवायला तेवढी आणि त्या चुलीच्या उभीला मी बी जेवतो किंवा घे घे.